नमस्कार मित्रांनो, मी योगेश ठाकूर आपल्या सर्वांचे आजच्या नवीन भागात स्वागत करतो। सर्वप्रथम सर्वांना विजयादशमी दसरा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा। विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो। याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते। देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते। विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते। याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात। दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे। लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात। सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना कराव्याची आणि तिला प्रार्थना कराव्याची की मला विजयी कर। त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती। मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात। पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते। प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता। पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत। ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे। काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात। 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात। नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते। पौराणिक आख्यायिका। श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेला। भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्याचे आवाहन केले, परंतु रावणाने सीतेला परत पाठवण्यास नकार दिला आणि शेवटी युद्ध सुरू झाले। रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमरत्वचे वरदान मिळालेले असते, परंतु शेवटी विभीषणाच्या सल्ल्यानुसार राम रावणाचा वध करतो। या दिवसाची आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो। दुसरी आख्यायिका अशी आहे की या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले। पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती। त्यापैकी गांडीव, धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते। त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते। विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात। ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत। फार वर्षांपूर्वी वर्तंतू नावाचे ऋषी होऊन गेले। त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत। अभ्यास करून मोठे होत। त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती, त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत। या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता। त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली। त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ।
तुम्ही मागाल ते मी देईन. ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा आणाव्यास सांगितल्या. कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने कौत्साकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वर्तंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दस्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली.